रिसेप्शनिस्टचा जॉब करत होते. तो लंच टाइम असायचा तर मी बॅक हँडला होते, तर आमचे ऑफिसर म्हणजे आम्हाला असे करायचे की एवढा टाइम लंच साठी येतं एवढाच घ्यायचा. 3 लेक्चर मॅडमनी मला ते समजावून सांगितलं होतं. पण खूप चांगला स्टडी केला, खूप लेक्चर छान शिकवले त्यांनी, सेशन पण खूप छान झाले, मॅडम पण खूप सपोर्ट करत होते. सो तुम्ही बाकी वुमन्सला किंवा बाकी मुलींना काय मेसेज द्याल? म्हणजे तुमचं बोलण्याची लँग्वेज वगैरे, बॉडी लँग्वेज, नाहीतर मग तुमचं युनिफॉर्म वगैरे सगळं एकदम ऍक्युरेट होतं. सो प्रतीक्षा, आज मला सांगा तुम्हाला कसं वाटतं? रिसेप्शनिस्टचा जॉब करत असताना जे स्वप्न पाहिलं होते ते आता पूर्ण झाले, ते पण पुणेरी पॅटर्न मुळे शक्य झाले. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझं नाव प्रतीक्षा संभाजी सावंत. मी राहणार साताराची, पण पुण्यामध्ये राहते. मी पुणेरी पॅटर्न मधून डेटा अनालिटिक्सचा कोर्स केला होता. तर त्याच्याच आधी माझं प्लेसमेंट झाले XDPS या कंपनीमध्ये. मी खूप खुश आहे. माझं एज्युकेशन BCA झालं होतं, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन, आणि माझं पास आउट इयर 2022 होतं. इन्स्टिट्यूट मध्ये पण मी जॉईन करायच्या आधी इन्फॉर्मेशन घ्यायला गेले होते, पण त्याच्यामध्ये बेस्ट मला पुणेरी पॅटर्न वाटत होतं. सो मी पुणेरी पॅटर्नला जॉईन केलं. तिथे शिकवणारे ज्या आम्हाला टीचर वगैरे होत्या, खूप छान त्यांनी आम्हाला ट्रीट केलं होतं. इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची वगैरे ते पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आपली स्टुडंट आहे प्रतीक्षा सावंत, यांचा आज प्लेसमेंट झालेला आहे XDPS खराडीमध्ये. बिग हँड फॉर हर. सो प्रतीक्षा ज्या आहेत म्हणजे आमचे ऑनलाईनचे स्टुडंट आहेत, आणि ऑनलाईन मध्ये डेटा अनालिस्ट त्यांनी क्लास केला होता आपल्याकडे. सो बऱ्याच ऑनलाईनच्या स्टुडंटला उत्सुकता असेल की काय जर्नी असेल. सो मला आवडेल तुम्हाला विचारायला की तुम्ही जसं पुणेरी पॅटर्न जॉईन केलं तर तुमचं काम सांभाळून म्हणा, तुम्ही जॉब पण करता बरोबर. सो मग तुम्ही कसं ही सिच्युएशन नाही का हँडल केली, जॉबही करायचा सोबत अभ्यासही करायचा, आणि मग इथे इंटरव्ह्यू पण सक्सेसफुली क्रॅक केला, ते सगळं कसं केलं? तर रिसेप्शनिस्टचा जॉब करत होते. त्याच्यानंतर माझ्या फ्रेंड थ्रू पुणेरी पॅटर्नला जॉईन केलं. ओके. त्याच्यानंतर माझ्या जॉबमुळे तर मला ऑफलाईन क्लास करणं तर शक्य नव्हतं, तर मग मी ऑनलाईनच क्लास. त्याच्यामध्ये एक वेळ असं होतं की मला युजर डिफाईन म्हणजे काय ते समजलंच नव्हतं. 3 लेक्चर मॅडमनी मला ते समजावून सांगितलं होतं. पण खूप चांगला स्टडी केला, खूप लेक्चर छान शिकवले त्यांनी, सेशन पण खूप छान झाले, मॅडम पण खूप सपोर्ट करत होते. आज खूप छान वाटते. चालेल ना. सो प्रतीक्षा, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जसं की आता तुम्ही म्हटलं की तुम्ही जॉब करत होता. सो मग तुम्हाला तुमच्या फ्रेंडनी जरी सांगितलं तरी तुम्हाला असं का वाटलं की बाबा मी IT मध्ये जाऊ, असं कुठली गोष्ट तुम्हाला रोज असं वाटत होते की नाही मी केलं पाहिजे? हा, म्हणजे मी जिथे जॉब करायची ती एक IT कंपनीच होती. बर. तर मग तिथेच एम्प्लॉयनी असंच बोलता बोलता सजेस्ट केलं मला की तुम्ही क्लास वगैरे करून तुम्ही पण IT मध्ये येऊ शकता. म्हणजे त्यांनीच मला सजेस्ट केलं की पुणेरी पॅटर्न मधून तुम्ही होऊ शकता. मग मी इथेच जॉईन झाली. चालेल. म्हणजे जर आपण बघितलं तर IT कंपनीमध्ये त्यांनी रिसेप्शनचं काम केलं, पण त्यांना असं वाटलं की नाही बाबा आपलं काहीतरी होऊ शकतं IT मध्ये. सो बघा, जर आपली इच्छा असेल तर डेफिनेटली तिथं मार्ग हा निघतोच. सो जसं बाकी स्टुडंट्स आहेत वर्किंग, तुम्ही सगळ्यांना हे सांगत की जसं प्रतीक्षाने जॉब प्लस हे सगळं सांभाळून केलं आणि तो जॉब सुरू ठेवून जेव्हा त्यांचं इकडे सक्सेसफुली सिलेक्शन झालंय, सो अशा पद्धतीने तुमचंही डेफिनेटली होईल. फक्त ह्यामध्ये डेडिकेशन फार महत्वाचं. सो मला सांगा प्रतीक्षा, असं काय आहे की बाबा तुम्हाला असं वाटलं, आता बऱ्याचपैकी मुलं ऑनलाईन मध्ये क्लास करतात, काही मुलं नाही का प्लेसमेंटला येतात, काही म्हणतात की मला कळत नाही, कळतं, बऱ्याच गोष्टी असतात. सो तुम्हाला थ्रू आउट ट्रेनिंग कोणी असं म्हणजे कुठली गोष्ट किती मोटिवेटेड राहिलात तुम्ही? म्हणजे माझा तर तोच किस्सा झाला होता ज्याच्यामध्ये मला समजत नव्हतं. मी तेच लेक्चर रिपीट वेळा बघितले, जोपर्यंत मला तेच समजत नाही. ओके. त्याच्यानंतर मग
मॅडमला खूप म्हणजे त्यावेळी मी इतका त्यांना ऍक्च्युली त्रास दिल्यासारखं झालं होतं. मी एक एक क्वेश्चन त्यांना समजत नाही तोपर्यंत, पण त्या पण कधी अशा माझ्यावर चिडल्या नाही तर बोलले. खूप त्यांनी समजावून सांगितलं मला ते क्वेश्चन. ओके, हे तुमच्यासाठी मोटिवेशन होतं. गुड, चांगली गोष्ट. म्हणजे पुणेरीचे जे स्टाफ मेंबर आहे ट्रेनर्स, तर त्यांच्यासाठी बिग हँड. आणि हे इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली. बऱ्याच ठिकाणी कसं होतं, मुलं असं म्हणतात की नाही आम्हाला भेटतं ऑनलाईन, पण ऑनलाईन मध्ये हाच एक मेन डिफरन्स आहे की जर तुम्हाला अंडरस्टँड होत नाही तर अंडरस्टँड होईपर्यंत शिकवण्याची कमिटमेंट पुणेरी पॅटर्नची आहे आणि डेफिनेटली तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून सांगितल्या जातील. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे प्रतीक्षा. सो मला प्रतीक्षाला पुढे विचारायला आवडेल की जसं की ऍज अ वुमन माझा क्वेश्चन आणतो, आणि ज्यावेळेस स्पेसिफिकली मुलीची प्लेसमेंट होते मी खूप खुश असते, कारण बऱ्याच गोष्टी बघून करायचं म्हणजे थोडंसं डिफिकल्ट जातं. सो तुम्ही बाकी वुमन्सला किंवा बाकी मुलींना काय मेसेज द्याल? तर त्यांना हाच मेसेज देईन की तुम्ही चांगला स्टडी करा, चांगले जॉब मिळवायचा प्रयत्न करा. म्हणजे मी जसा बॅक हँडचा जॉब करत होते, मला खूप म्हणजे हवा तसा एक्सपिरियन्स नाही भेटलेला, आणि रिस्पेक्ट पण जे असते ती IT मध्ये आल्यावरच मला वाटते भेटत असेल. त्यामुळे तर असं जॉब करण्यापेक्षा तर तुम्ही IT मध्येच ट्राय करा. गुड, चालेल ना. हे बघा, आणि IT मध्ये महत्वाची गोष्ट आहे पेशन्स. जसं तुम्ही सांगितलं की 3 सेशन तुम्हाला नाही कळालं पण तुम्ही गिव्हअप नाही केलं. सो अशी बरीच मुलं आहेत जे आम्हाला भेटतात की जे लिटरली लॉग इन नाही झालं म्हणून फ्रस्ट्रेट होतात वगैरे. सो तुम्ही ह्याबद्दल काय सांगाल, कारण तुम्ही एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे असं मला वाटतंय. सो बाकी स्टुडंट जे इरिटेट होतात लवकरच, तर तुम्ही काय सांगणार? असं म्हणजे छोट्या गोष्टींना इरिटेट होत असलं तर मग आणि मी तर पुणेरी पॅटर्नच्या सगळ्या टीमला थँक्यू बोलते. मी तर अपेक्षा सोडलीच होती की माझं पास आउट होऊन पण गॅप झालेला, मी कशाला अजून. पण तुमचं काय पास आउट इयर काय? माझं पास आउट इयर 22 होतं. ओके. आणि एज्युकेशन बॅकग्राऊंड काय होतं? माझा एज्युकेशन बॅकग्राऊंड BCA होता. BCA होता. गुड. तरी पण बघा, BCA 2022 पास आउट असून पण तुम्ही ऍटलीस्ट तुमच्या सर्व्हायव्हल साठी जॉब केला आणि नंतर IT मध्ये शिफ्ट झाला, आणि पुणेरी पॅटर्नच्या प्लेसमेंट टीमने हे सक्सेसफुल करून दाखवलंय की नाही का, विदाउट नाही का हेजिटेशन, की तेवढे जॉब कॉल्स अवेलेबल करून दिलेत आणि स्टुडंटने पण त्या गोष्टीला भरपूर पॉझिटिव्हली प्रतिसाद दिला. म्हणजे हे बघा, ह्या गोष्टी दोन्ही वेने वर्कआउट होतात. आपण किती देतो, समोरचा किती घेतो. सो हे बेस्ट एक्झाम्पल आहे. सो मला विचारायला आवडेल प्रतीक्षा तुम्हाला की जसं की तुम्ही म्हटलात की पुणेरी पॅटर्नची टीम खूप भारी, तर तसं की आमच्या टीम मध्ये काउन्सिलर आहेत, परत आमच्या टीम मध्ये प्लेसमेंट टीम आहे, जसं की करण सर आहेत, आमच्या टीम मध्ये बाकी बरेच लोक आहेत, ठीक आहे, जसे की ट्रेनर्स आहेत, सपोर्टिव्ह पर्सन आहेत. तुम्हाला बेस्ट पार्ट कुठला वाटला? मला तर पुणेरी पॅटर्नचं सगळ्यात बेस्ट वाटलं. क्लास जॉईन करायच्या आधी 2-3 क्लास मध्ये पण जाऊन आले होते, पण एवढं प्रोफेशनल असं मला कोणताच क्लास वाटला नाही. गुड. म्हणजे तुमचं बोलण्याची लँग्वेज वगैरे, बॉडी लँग्वेज, नाहीतर मग तुमचं युनिफॉर्म वगैरे सगळं एकदम ॲक्युरेट होतं. ओके. म्हणजे लोक पुणेरी पॅटर्नला जज करतात आणि समवन नोटीस ऑब्झर्व नाही. अजून कुठले पार्ट मला बेस्ट वाटले? अजून पार्ट म्हणजे ऍक्च्युली दुसऱ्या क्लासमध्ये गेल्यानंतर म्हणजे मी एक नोटीस केलं की क्लास मध्ये ते तितक्या पुरतच म्हणजे आपल्याला वेळ द्यायचे की आपण तो क्लास जॉईन करावा. बरं. ओके. पण मला पुणेरी पॅटर्न मध्ये आल्यानंतर म्हणजे असं कधीच एकटं वाटलं नाही की मी क्लासमध्ये आल्यानं असंच बसून राहिले. कोण ना कोणतरी असायचं माझ्यासोबत बोलायला, मला गाईड करायला. ओके. नाईस पार्ट. सपोर्टिव्ह. ते सपोर्टिव्ह स्पेसिफिकली अभिजित सर असते. गुड, चांगली गोष्ट आहे. सो ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत की आपल्या स्टुडंटला लेफ्ट आउट नाही होते. ऑब्व्हियसली. गुड, चालेल ना. नाईस. खूप छान वाटते आज बोलून. अजून काय बेस्ट पार्ट वाटले तुम्हाला? आणखी म्हणजे तर मला म्हणजे एज्युकेशन मध्येच जेव्हा मला समजायचं नाही, मी रिपीट म्हणजे ते सेशन वगैरे बघायचे, रेकॉर्डिंग वगैरे, तर मी मॅडमला जे काही विचारायचे ते मी म्हणजे खूप म्हणजे सिम्पल करून मला सांगितलं होतं. तुम्हाला समजलं? त्या पण म्हणजे खूप मोटिवेट करायच्या प्रत्येक लेक्चर वेळी की कसे क्वेश्चन विचारले जातात, तुम्ही आन्सर कसे दिले पाहिजेत, ते पण ते सेशन मध्ये खूप म्हणजे ट्रेन करून घ्यायचे. नाईस. गुड. सो मग आता जो कालचा इंटरव्ह्यू झाला XDBS मध्ये, तर तिथे तुम्हाला काय काय क्वेश्चन विचारले? क्वेश्चन म्हणजे विचारले बऱ्यापैकी, ते मला आन्सर पण आले. मी फर्स्ट तर घाबरलेच होते, पण नंतर मला मोटिवेट होण्यासाठी म्हणजे
अभिजित सरच होते. बस जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला होता त्यांच्यासोबत तेव्हा खूप घाबरले होते. तेव्हा ते मला बोलले होते की असं घाबरून नाही काही होत. नाईस. तो मग दिला. ओके, म्हणजे तुमचं असेसमेंट मॉक टेस्ट झाले आणि त्यानंतर तुम्हाला जरा कॉन्फिडंट वाटले. परफेक्टली. PC झाल्यानंतरच जॉबला आले इथे पुण्यामध्ये, पण गायडन्स नसल्यामुळे मी नॉन IT जॉब करत होते. म्हणजे मी जो जॉब करत होते तो रोटेशनल शिफ्ट मध्येच होता. माझ्या क्लासचं टायमिंग जे असायचं तर मला कधी नाईट शिफ्ट असायची, कधी सेकंड असायची, तर मी क्लास तो जॉईन करू शकत नव्हते. पण त्याचे मी लेक्चर कधीच चुकवले नाहीत. मी रेकॉर्डिंग बघायची त्या वेळी. आणि म्हणजे असं जॉबवरती असताना मला मोबाईल मध्ये जे ट्रिक ॲप होतं त्याच्यानुसार पण मी ऑन ड्युटी असताना पण काम करायची आणि स्टडी पण करायची. कारण रोटेशनल शिफ्ट मध्ये आमच्याकडे खूप इन्क्वायरीज येतात आणि एकच असतं की आम्ही मग आता ह्या रोटेशन मध्ये किती वर्ष राहायचं किंवा त्यातून कसं बाहेर पडायचं किंवा एक चांगला जॉब कसा मिळवायचा याबद्दल तुम्ही काय सांगणार? चांगल्या जॉबची जर इच्छा असेलच, करायचं आहेच ठरवलेला असेल तर मग कारण तर माणूस देतच नाही. बरोबर. तो तर कसाही करतो मग. बरोबर. जसं की तुम्ही सांगितलं की ट्रॅक्टर ऍप थ्रू तुम्ही रिवाइज केले सेशन्स वगैरे, सो डेफिनेटली हे ऍप खूप बेस्ट आहे. जसं की तुम्ही पण त्याचा एक्सपिरियन्स घेतलाय. हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन असेल, मायक्रोसॉफ्ट स्टोअर वरती असेल, तुम्ही कुठूनही करू शकता. जसं की प्रतीक्षांनी तुम्ही सांगितलं इच्छा तेथे मार्ग. तुमची इच्छा फार स्ट्रॉंग पाहिजे, मग सगळे मार्ग निघतील आणि पुणेरी पॅटर्न हा तर बेस्ट पर्याय असेल. सो प्रतीक्षा, आज मला सांगा तुम्हाला कसं वाटतं? मला आज खूप भारी वाटते. म्हणजे मला जो मी रिसेप्शनिस्टचा जॉब करत असताना जे स्वप्न पाहिलं होते ते आता पूर्ण झाले. ते पण पुणेरी पॅटर्न मुळे शक्य झाले. चालेल. सो मग आता ही जी जनता आहे बरीच आमच्याकडं आमचे जे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्राम ते आहेत, खूप मोठी जनता आहे जे अजूनही विचार करते क्लासेसचा. हो, ते असे विचारत आहेत. मागच्या वर्षी विचार करत होते, अजूनही विचार करत होते. ह्या सगळ्या जनतेला तुम्ही काय मेसेज द्याल? मी त्यांना सांगेन विचार करू नका, डायरेक्ट जॉईन करा. ऍटलीस्ट हे बघा आपल्या रेझ्युमीवरती IT कंपनीचं नाव येत आहे, प्रोफाईल येते, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जो आपला टॅग होता नॉन IT जॉबचा तो निघून IT जॉबचा आला नाही का? असं हे पण बेस्ट आहे, हे पण चांगली गोष्ट आहे. मला जास्त करून म्हणजे इच्छा कधी झाली तर म्हणजे जो लंच टाइम असायचा तर मी बॅक हँडला होते तर आमच्या ऑफिसर म्हणजे आम्हाला असे करायचे की एवढा टाइम लंच साठी येते एवढाच घ्यायचा. तर मग मी एम्प्लॉईना बघायचे येते किती टाइम घेते ते, त्यांना असं काही फक्त ब्रेक वरतून ते बोलायचं ते योग्य वाटायचं नाही ना मला. त्याच्यामुळे राईट ट्रीटमेंट खूप त्याच्यामुळे नाही. बरोबर. ज्या ठिकाणी स्किल सेट कमी असतो आणि वेळ जास्त आपल्याला दिला जातो, समजा गार्डर्स वगैरे ऑब्विसली त्यांना ट्रीटमेंट फार अलग पद्धतीची राहते आणि IT मध्ये वर्क करणाऱ्यांची ट्रीटमेंट फार वेगळी आहे. फॅसिलिटीज पण चांगल्या आहेत ना. सॅटर्डे संडे ऑफिस बघा आज किती सायलन्स आहे कोणत्या असं असतं ना बऱ्याच ठिकाणी की अरे नाही तुमचा लंच झाला, करा काम करा, असं काही ते हा ते अवेलेबल खाण्याची गोष्ट आहे ना. रिसेप्शनला दे हॅव टू अवेलेबल फॉर द क्लायंट्स असं आहे. नाही, ऑब्झर्वेशन मधून मोटिवेशन त्यानंतर ऍक्शन हे घडलंय. नाहीतर आपण कसं ऑब्झर्व करतोच ना, आपण का बघत नाही का? भरपूर सगळे लोक आपण बघतो, पण आपण ऍक्शन घेतो का नाही घेत? आणि ऍक्शन पण घेतले, क्लास पण केलं, प्लेस पण झालं. मी पुणेरी पॅटर्नचे जेव्हा व्हिडिओज वगैरे बघायचे की प्लेस झाला स्टुडंट त्याला बुके वगैरे देताना, तर माझ्या मनात खूप इच्छा असायची की माझा पण एखादा व्हिडिओ असा बुके वगैरे. तुम्ही पण की तुमच्या मेहनतीने झाले, ऍक्च्युली आम्हीच नाही, तुमच्या मेहनतीने झाले खरं तर. कारण आम्ही जॉब कॉल सगळ्यांनाच देतो, सगळे जातात इंटरव्ह्यूला, पण ठराविकच असतात जे प्लेसमेंट घेऊन आमच्याकडून मग फेकून जातात. खूप भारी वाटतंय. जेव्हा मी मॉक इंटरव्ह्यू दिला होता, पहिलाच माझा मॉक इंटरव्ह्यू होता अभिजित सरांसोबत. मी खूप म्हणजे काही क्वेश्चन विचारतात, मी आन्सर कसे देऊ मला ते काहीच कळत नव्हतं. पण त्याच्यानंतर मी खूप प्रॅक्टिस केली की आपल्याला करायचंय. बरोबर. नाही, ते गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जर येत नाही तर आपण त्यावरती वर्क करू, हे पण गरजेचं आहे. नाही तर काही काही मुलांचं कसं होतं, हा नाही येत मग अजून करू, किंवा अंडर एस्टिमेटिंग नेचर पण खूप आहे. नाही, खूप चांगली गोष्ट आहे. अजून काय असं वेगळं काही वाटलं तुम्हाला? आज तुमचा दिवस छान वाटते. अभिनंदन सगळ्या टीमकडून परत एकदा. तुम्हाला तुमच्या जॉबसाठी शुभेच्छा. थँक्यू सारिका मॅम अँड पुणेरी पॅटर्न ऑल टीम्स. पुणेरी पॅटर्न.